लहान मुलांसाठी काहीतरी करायचं आहे तर ही अंडा ब्रेड सँडविचची रेसिपी चीज घालून केलेली नक्की करून द्या। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, एकदम सोप्या अशा पद्धतीत करतोय आपण हे अंडा सँडविच। त्यासाठी खूप जास्त आपल्याला ब्रेड कट करण्याची गरज नाही किंवा रिंग ठेवून त्यामध्ये पोळी करण्याची गरज नाही आहे। फक्त एक छोटं पॅन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे सँडविच बनवायचं आहे। तर बघा, त्यासाठी मी मिरची पावडर घेतली, 2 अंड्याचं करायचं आहे। अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं पहिलं पाणी टाकून घ्यायचं। बऱ्याचदा काय होतं, अंडं किती आपण फेटाळलं तरी पण ती मिरची पावडर जी असते ती एका साईडला राहिली जाते, त्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। जर मिक्सर चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही टाकू शकता। लहान मुलांसाठी करायचं आहे तर चिली फ्लेक्स वगैरे टाकण्याची गरज नाही। काळी मिरीचा पण वापर करू शकता जर तुम्हाला गरज असेल तर। तर बघा, दोन्ही अंडी फोडून घेतली, कांदा टाकायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची जेणेकरून ते खूप छान दिसतं। आणि आता व्यवस्थित असं आपल्याला अंडं फेटून घ्यायचं आहे, अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत। ह्या प्रोसेसमुळे काय होते, अंड्याची पोळी करताना पण खूप छान फुलली जाते। आपण जितकं व्यवस्थित फेटून घेऊ ना तितकी पोळी फुलली जाईल आणि ब्रेड सँडविच पण बघा तुम्ही आता कशा पद्धतीने होत आहे। तर टोमॅटो टाकायचा राहिला होता, टोमॅटो टाकून घेतला आणि ना हिरव्या मिरचीचे अगदी एकदम बारीक बारीक काप करायचेत। तर कैचीच्या साहाय्याने करू शकता किंवा सुरीच्या साहाय्याने, तुम्हाला जे जमेल ते। खूप बारीक बारीक करायचे। लहान मुलांसाठी करायचं आहे तर हिरव्या मिरचीचे काप त्याच्यामध्ये टाकायचे नाही। आपल्याला लहान मोठं कुणासाठी करायचं त्या पद्धतीने करू शकतो आपण। तर बॅचलर लोकंसुद्धा ह्या पद्धतीची रेसिपी करू शकतात आणि अगदी पोळी वेगळी ब्रेड वेगळी गरम करायची गरज नाही, एकाच प्रोसेसमध्ये सगळं होतं आहे। पण फक्त मी दाखवले त्या पद्धतीने करायचं आहे। तर आता बघा, आपण साधारण एका अंड्याचं मिश्रण पॅनमध्ये टाकून घेतलं आहे। पॅन व्यवस्थित गरम झाल्यावर तेल लावलं पॅनला आणि साधारण एका अंड्याचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। एक ब्रेड घ्यायचा आहे, तो एका साईडने थोडासा भिजवून घ्यायचा आहे आणि नॉर्मल अशी पूर्ण शिजली गेली नाही पाहिजे पोळी, तेच आपल्याला एक पलटी मारायची। नॉर्मल फक्त त्याला चिटकली गेली पाहिजे अशा पद्धतीने। तर बघा, कारण अजून आपल्याला पुढे चीज आणि ब्रेड त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं सुरुवातीला जर आपण शिजून घेतलं तर ती अंड्याची पोळी जळू शकते। तर बघा, आता नॉर्मल खालून ब्रेड जो आहे तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, चीज टाकून करायचं आहे सँडविच, म्हणून एक चीजची स्लाईस ठेवायची आणि जे उरलेलं आपण फेटाळलेलं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर आता पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये अजिबात कुठेही मिरची पावडर अशी एका जागेवर राहिलेली नाही, व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने ही झालेली आहे। तर आता त्याच्यावर जो दुसरा ब्रेड होता तो ब्रेड टाकून घेतला आणि जेवढं येईल तेवढी पोळी आपल्याला पलटी करून घ्यायची। अंडं खाली चिटकून राहिलं तर काहीच हरकत नाही, कारण आपल्याला ते ब्रेडला चिटकलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे ते तसंच ठेवायचं आहे। पाहू शकता, दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी ही अंडा ब्रेड सँडविच तयार झालेलं आहे। अंडं पूर्णपणे असं शेकलं गेलं आहे, चीज पण आतमधून मेल्ट झाले। थोडंसं कमी गॅसवर ह्या स्टेजला करायचं जेणेकरून चीज आतमध्ये असं मेल्ट झालं पाहिजे। आणि अगदी 10 मिनटात हा झटपट, ब्रेड सेपरेट घ्यायला नको, पोळी सेपरेट घ्यायला नको, मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। 10 मिनटात असा हा नाश्ता तयार झालेला आहे। पाहू शकता, चीज पूर्णपणे आतमध्ये मेल्ट झालेलं आहे आणि गरमागरम हे अंडा ब्रेड सँडविच चीज घालून केलेलं तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।